नमस्कार मित्रांनो, यार ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजही खूप लोकांना वाटतं की ऑटो स्पेअर पार्ट बिझनेस आहे ना, फक्त जेन्युइन पार्ट्स विकूनच पैसा मिळवता येतो. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला या मार्केटची ना खरी रियालिटी सांगणार आहे. जर तुम्ही फक्त जेन्युइन पार्ट्सवर बिझनेस करत बसाल तर ऑटोमोबाईल्स लाईनमध्ये टिकणं खूप कठीण आहे. कारण आज कस्टमरला आहे ना क्वालिटी पण पाहिजे आणि रेट पण कमी पाहिजे. म्हणून नुसतं जेन्युइन पार्टच्या भरोश्यावर बिझनेस करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. आता जेन्युइन पार्ट्स विकायचे आहेत म्हणजे लोकल पार्ट्स विकायचे का? तर असं होत नाही. तर तुम्हाला मी एक सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये माहिती देतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न लोकांना काय असतो की बाईक स्पेअर पार्ट मध्ये खरोखर 300% पेक्षा जास्त प्रॉफिट असतो का? तर उत्तर आहे हो, अगदी बरोबर आहे. पण असा प्रॉफिट आहे ना प्रत्येक पार्ट मध्ये नसतो. आता जनरल पार्ट्स मध्ये जर आपण प्रॉफिट बघायला गेलात ना तर तुम्हाला 20, 25, 30% पर्यंतच असतो. पण मार्केटमध्ये असे खूप सारे अदर ब्रँडचे स्पेअर पार्ट असतात ज्यामध्ये जबरदस्त प्रॉफिट तुम्हाला मिळत असतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की अदर ब्रँड म्हणजे नेमकं काय? तर असे ब्रँड जे कंपनीचे जेन्युइन पार्ट सारखेच असतात, क्वालिटी जवळपास जेन्युइन सारखीच असते, पण ते त्यांच्या वैयक्तिक स्वतःच्या नावाने स्पेअर पार्ट बनवलेल्या कंपन्या असतात, म्हणून त्यांना आपण अदर ब्रँड म्हणतो. आज पण आहेत ना भारतात हजारो गॅरेज आणि स्पेअर पार्ट अशाच अदर ब्रँड स्पेअर पार्ट वरती आहे ना आपलं दुकान, आपलं शॉप चालवत असतात. कारण प्रत्येक कस्टमरला जेन्युइन पार्ट्स विकणं हे आपल्याला सुद्धा परवडत नाही आणि समोर त्या ग्राहकाला सुद्धा परवडत नसतं. आता उदाहरण द्यायचं झालं ना तर एखादा पार्ट तुम्हाला होलसेलमध्ये 10ला मिळतो आणि तोच पार्ट तुम्ही 40 ते 50 किंवा त्यापेक्षा जास्त प्राइसला विकू शकता. काही पार्ट्स मध्ये जर 200, 300, 400% पर्यंत मार्जिन जातं. आणि ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही, हा मार्केटचा खरा गेम आहे. पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे, अदर ब्रँड म्हणजे डुप्लिकेट फ्रॉड माल नाही. मार्केटमध्ये अशा खूप साऱ्या चांगल्या कंपन्या आहेत, त्यांचे क्वालिटीचे अदर ब्रँड्स उपलब्ध आहेत जे कमी रेटमध्ये चांगला परफॉर्मन्स देतात. त्यामुळे स्मार्ट शॉप ओनर काय करतो, तो फक्त जेन्युइन पार्ट्स ठेवत नाही, तो जेन्युइन सोबत स्ट्रॉंग अदर ब्रँडचे पण पार्ट्स ठेवत असतो. कस्टमरला वेगवेगळी गरज असते त्याप्रमाणे तो त्याला ते स्पेअर पार्ट देत असतो. काही कस्टमर असे असतात की म्हणतात मला ओरिजिनलच पाहिजे, मला दुसरा पार्टच नको. तर काही कस्टमर असे असतात की आम्हाला चांगला माल द्या, टिकणारा माल द्या, पण त्याची किंमत कमी पाहिजे. तुमच्याकडे अशा दोन्ही प्रकारचे ऑप्शन्स आपल्या स्पेअर पार्टच्या दुकानात किंवा आपल्या गॅरेजमध्ये असले तर तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहायला मदत होते. आणि मित्रांनो, आज मार्केटमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम आहे. लोकांना चांगला अदर ब्रँड ओळखता येत नाही. कोणता पार्ट टिकेल, कोणता खराब निघेल, कोणत्या ब्रँडवर विश्वास ठेवायचा, हेच बहुतेक लोकांना समजत नसतं. आणि याच ठिकाणी आहे ना आपण म्हणजे यार ऑटो स्पेअर तुमच्या कामाला येऊ शकतो. तुम्हाला कोणत्या कंपनीचे कोणते स्पेअर पार्ट पाहिजे असतील, केबल असो, बेरिंग असो, इंजिन पार्ट असो किंवा बॉडी पार्ट असो किंवा कोणताही फास्ट मूव्हिंग पार्ट असो, तुम्ही फक्त यार ऑटो स्पेअरशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला स्ट्रॉंग क्वालिटीचे अदर ब्रँड्स देतो जे परफॉर्मन्स 100% एकदम जेन्युइन टाईपच तुमचे करतील. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्टला आपल्याकडे अंडर वॉरंटी उपलब्ध असते. आज हजारो लोक फक्त नाव बघूनच माल घेतात, पण आम्ही क्वालिटी बघून माल निवडतो. गॅरेज ओनर असो, शॉप ओनर असो किंवा रिटेल कस्टमर, कमी बजेटमध्ये चांगला आणि टिकाऊ पार्ट हवा असेल तर योग्य गायडन्स खूप महत्वाचा असतो. म्हणून नेहमी आम्ही सांगतो, फक्त महाग म्हणजे चांगलं नसतं. मार्केटमध्ये असे खूप स्ट्रॉंग अदर ब्रँड आहेत जे कमी रेटमध्ये जबरदस्त काम करतात. पण योग्य ब्रँड निवडणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला ऑटोमोबाईल बिझनेस सुरू करायचा असेल, स्पेअर पार्टचं शॉप सुरू करायचं असेल किंवा होलसेल रेटमध्ये स्ट्रॉंग क्वालिटीचे अदर ब्रँड स्पेअर पार्ट परचेस करायचे असतील तर तुम्ही या ऑटो स्पेअरशी संपर्क साधा. स्क्रीनवर आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे. ऑटोमोबाईल बिझनेसमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर फक्त माल विकून उपयोग होत नाही. तो प्रोडक्ट कोणता आहे, कोणत्या क्वालिटीचा आहे, त्याच्यावरती आपल्याला मार्जिन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात. आता मला सांगा, तुमच्या मते मार्केटमध्ये जास्त डिमांड जेन्युइन पार्टला आहे की स्ट्रॉंग अदर ब्रँडला आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि ऑटोमोबाईल्स बिझनेस, होलसेल मार्केट आणि हाय प्रॉफिट स्पेअर पार्ट्स बद्दल अशीच तुम्हाला रिअल माहिती पाहिजे असेल तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.